नमस्कार मंडळी, मी गौरव देशमुख, गणित पारावारच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्याकडे आज असे शेतकरी आहेत की ते शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करत असतात. त्यांची दखल जी आहे साम टी व्ही असेल किंवा दूरदर्शन असेल, या अशा मोठ्या चॅनलने त्यांची दखल घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आलो आहेत आणि त्यांच्याकडे आता सध्या आहे जांभूळ शेती ते करतात. तर तुमचं स्वागत आहे काका. तर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही ही जांभूळ शेती कधीपासून सुरुवात केली त्याबद्दल थोडी माहिती सांगा. माझं नाव विलासराव पुंजाजीराव देशमुख, मुक्काम शेलगाव राजगुरे, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम, असा माझा परिचय आहे. मी जांभूळ शेती 2021मध्ये हिची लागवड केली आणि लागवड करून 5व्या वर्षी माझा क्रॉप चालू झाला. 5 वर्ष चालू. हां, तर यावर्षी माझा चांगल्या पद्धतीत क्रॉप आलेला आहे. तर या कोणत्या व्हरायटी आहेत इथे, म्हणजे जांभूळच्या कोणती व्हरायटी तुम्ही लावलेल्या आहेत सध्या? माझ्याकडे कोकण बारडोली आहे. हां. आणि मग याच्यात अशी कोणची व्हरायटी जास्त आहे किंवा ती जास्त तिचा माल येते असं आहे का कोणती variety? सर्वात चांगली व्हरायटी कोकण बारडोलीची आहे. कोकण बारडोली. मग आता हे जे जांभळ तुमचे येतात तर ते कुठे मार्केट आहे याचं, समजा कुठं मार्केट तुम्ही करताय, याचं कुठं विकताय? हां, आम्ही ऑर्डरच्या बिन माल घेतो, बुकिंग घेतो, त्यांना बिन सप्लाय करतो आणि बाकीचा उरलेला माल मार्केट करता. तर किती एकरात आहे मग तुमचं हे जांभूळचं? हे माझी 1 एकर बाग आहे. 1 एकर बाग आहे. तर हे 4-5 वर्षापासून तुम्ही करता? हो हो. मग कसा यामध्ये नफा पडते आणि कशा तुम्ही, म्हणजे कशी एक प्रोसेस असते याची, न्यायची वगैरे कशी असते, इथून कसं नेता तुम्ही देता? हां, याची प्रोसेस अशी आहे, जांभूळ पिकलं की तोडा लागते आणि तोडल्यानंतर कॅरेटमध्ये भरून आपण त्याची मार्केटिंग करू शकतो. मग कुठे कुठे मार्केट आहे समजा तुमचं? मी जालना, वाशिम असं मार्केटला नेत असतो. जालना, वाशिम. तर याचं मग जेव्हा सीझन असते तर ते किती पट तुम्हाला नफा याचा होतो, समजा की जे हे असलं समजा सीझनमध्ये किती नफा होतो सीझन असेल तर? यावर्षी चांगले रेट आहेत त्याचे. चांगले रेट, त्यामुळे पैसे बऱ्यापैकी चांगले झाले. म्हणजे यावर्षी रेट चांगले आहेत म्हणून चांगलं झालं. अजून तुमच्या शेतात काय काय असते? म्हणजे माझ्या शेतात बाकी मग शेततळ आहे, त्याच्यामध्ये मच्छी शेती करतो आणि बांधावरचं फळबाग आहे, त्याच्यावर फणस आहे, नारळ आहे, चिकू आहे, तुमचं सीताफळ आहे, असे अनेक पिकं घेत असतो मी. आणि हे जे तुमचं आता शेततळ आहे त्यामधून मग तुम्हाला हे समजा तुम्ही पिकं घेऊ शकता. तर या पिकाचं म्हणजे तुम्हाला असं किती फायदा होतो की दुसऱ्या पिका, म्हणजे एक सोयाबीन आहे, तूर आहे, विदर्भात आपण बघतो की तेच ते पिकं जास्त घेतात लोक. तर याचा फायदा कसा होतो? त्याचा म्हणजे त्याचा फायदा जास्त आहे का याचा फायदा, असं जरा हे सांगा ना मला, डिफरन्स कसं? हां, याचा फायदा असा आहे की याला खर्च कमी आहे. हां, शेततळ्यामध्ये आपण स्टोरेज पाणी करतो, शेतीला उपयोगी घेतो आणि त्याच्यात आपण प्लसमध्ये मच्छी व्यवसाय करतो, म्हणजे मच्छी टाकल्यामुळे ते एक फायदा शिल्लक होते आपल्याला. त्याला काय खर्च असा विशेष नाही. दुसरी गोष्ट, आपण जी फळबाग करतो हे नैसर्गिक म्हणजे सेंद्रियमध्ये करतो, याला बिन जास्त खर्च नाही आणि याची मागणी जास्त असल्यामुळं पैसे पण चांगले होतात. आणि हे तुमचं शेततळ आहे, त्याच्यात कोणत्या मासोळ्या आहेत? म्हणजे याच्यामध्ये कतला आहे, सायपरनस आहे, रहू आहे, तुमचं अजून एक जात आहे. तर या म्हणजे ही जी जांभूळ आपण बघतोय तर याचं म्हणजे किती पटात तुम्हाला याचं म्हणजे की फायदा झाला या एका वर्षात, त्याचं काही सांगू शकाल का? म्हणजे कसं तुमचा फायदा झाला? तर याचा 1 एकरमध्ये मला 5 लाख रुपये याचं आतापर्यंत उत्पादन झाले. 5 लाखाचं उत्पन्न झालं 1 एकरामध्ये. आणि एखाद्या शेतकरी जो असेल समजा नवीन आपल्या विदर्भातला, कारण की आता तीच जुनी शेती करून तो थकला समजा, तर तो नवीन पद्धतीने हे कसं करू शकते? जांभूळ असेल, फणस असेल, त्या गोष्टी असेल. नवीन शेती करण्यासाठी प्रत्येकाने जांभुळीचा विचार जर केला तर फायद्याचीच ठरेल. कारण त्याचं मागणी जास्त आहे आणि शुगरसाठी बी ती चालणारी जास्त आयटम आहे आणि प्रत्येक माणूस त्याला खावा वाटते असं एक फळ आहे. दुसरे फळ दुसरा विषय वेगळा आहे, पण हे एकदाच येते, त्याच्यामुळे हे खावा वाटते कोणाला. म्हणजे मेडिकल क्षेत्रात पण याचं काम आहे. आयुर्वेदिक मध्ये बी याचं चांगलं नाव आहे. तर आता बरेचसे आपण शेतकरी बघतो की ते सोयाबीन, तूर आणि जुने पीक घेतो, आपण आत्ताच बोललो त्याबद्दल. तर तुम्ही सांगितलं की बांधावर सुद्धा तुम्ही फणस घेतलाय, मग ती कशी कल्पना तुमच्या डोक्यात आली की नवीन आपण काहीतरी केलं पाहिजे असं? बांधावर यासाठी घेतला की आपण त्याला पण उत्पन्नात आणलं पाहिजे, त्या गोष्टी पण, म्हणजे आपला धुरा पडीत आहे समजा, त्यानं बिन काही पैसे दिले पाहिजे आपल्याला, अशा हिशोबाने त्या फणसाचं माझ्या डोक्यात कल्पना आली, म्हणून मी ती लागवड केली. आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की त्यांनी झेंडू होता, तर झेंडूमध्ये फुलगोबीची शेती त्यांनी केली होती. तर त्या प्रकारचं थोडं सांगा, ती कसं केलं होतं तुम्ही? ती साम टी व्हीने तुम्ही दखल घेतली, त्याबद्दल थोडं सांगा. हां, तर ते झेंडू आणि गोबी, मी गोबी आंतरपीक घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मला 4 लाख रुपये माझं उत्पादन झालं होतं. हां, दोन्ही मिळून. हो, ते बिन चांगला राहिला मला.
एकदा याची लागवडीची प्रोसेस सांगा, म्हणजे सुरुवातीपासून तर आत्ता हे येईपर्यंत याची सुरुवात सांगायची कशी झाली ती? याची लागवड ऑगस्ट महिन्यामध्ये केली, 2021 ऑगस्टमध्ये. ओके. आणि लागवड केल्यापासून वर्षाला त्याला म्हणजे आपण कटिंग केली, एका वर्षाला एक वेळ. झाडं उंच जाऊ नये म्हणून आपण त्याची कटिंग केली आणि त्याचा फायदा आपल्याला माल तोडण्यासाठी होईल म्हणून आपण त्याला कट मारल्यामुळं 3 कटिंग मारल्या मी त्याच्या. आणि त्याचं पाण्याचं व्यवस्थापन, शेणखत असं पूर्ण मी त्याचे व्यवस्थापन करून अशी बाग अशी बहरवली मी. बरं. तर यासाठी काही असे हे लागते का, समजा काही कीटकनाशके असतील, काही गोष्टी अशा लागतात का? निंबोळी अर्क फक्त निंबोळी अर्क लागतो फक्त, म्हणजे हे फक्त नॅचरली समजा नैसर्गिक. ओके. आणि अजून मला विचारायचं होतं की समजा ही लागवड करताना तुम्हाला काय अडचणी आल्या का? नाही, काहीच अडचण नाही. काय अडचणी आल्या नाही काहीच. आणि हे जे समजा तुम्ही हे झाडं आहेत ते कुठून आणले मग तुम्ही सुरुवातीला? हे दापोली कृषी विद्यापीठ. दापोली कृषी विद्यापीठ, तिकडून तुम्ही हे आणले. तुम्ही आता सांगितलं की 1-2 दुसऱ्या पण व्हेरायटी आहे तिथे, तर त्या व्हेरायटीचा काय फरक पडतो? म्हणजे दुसऱ्या आहेत सर्वात चांगली हीच व्हेरायटी आहेत आता तुम्ही सांगितली चांगली व्हेरायटी, चालणारी, मार्केटला चांगली चालते, फळं बिन चांगलं मोठं आहे आणि घर त्याच्यामध्ये चांगला आहे, ग्राहकाची पसंती आहे, त्याच्यामुळं चांगली व्हेरायटी. आणि एका झाडामधून किती कॅरेट निघतात मग? आता हे एक झाड असते, एका झाडामधून किती कॅरेट असा माल निघतो? एका कॅरेट मध्ये म्हणजे एका झाडापासून आपल्याला नाही म्हणलं तरी 2 कॅरेट निघतात. 2 कॅरेट निघतात. 50 किलो यावर्षी निघली 50. आणि हे पहिलंच वर्ष होतं. ओके. आणि दुसऱ्या याच्यात आपण आता याच्या ज्या बिया आहेत, जांभूळच्या ज्या वेस्टेज बिया खाली पडतात त्या आपण वेचून घेऊन सूर्यप्रकाशाच्या उन्हात तापवून त्याच्या उकळत्या पाण्यात त्याला फ्रेश करून त्याची पावडर तयार करून पण आपण ग्राहकापर्यंत पोहोचणार आहे शुगर साठी. त्याची पावडर सुद्धा तयार करून विकणार आहात. त्याचं वेस्टेज काहीच जाणार नाही. म्हणजे फळ खाली जरी गळाली तरी आपण त्याच्या उपयोगात आणणार आहे. बरोबर. त्याची बिन व्यवस्था केलेली. तर मला सांगा की याला रोजगार किती लागतो? म्हणजे हे तोडण्यासाठी असेल, हे कॅरेट नेण्यासाठी असेल, किती रोजगार लागतात? 10 ते 15 माणसं लागतात आपल्याला म्हणजे तोडण्यासाठी. तोडण्यासाठी लागतात 10 ते 15 लोक. आणि एक तोडा त्याचा 3 दिवस जाते. आपला एक तोडण्यासाठी 3 दिवस. ओके. तर या जांभळाची तोडणी कशी असते? त्याची तोडणी हाताने एक जांभूळ तोडून बकेट मध्ये टाकायचं, बकेट मधून ते कॅरेट मध्ये टाकायचे, असं त्याची तोडणी असते. आणि मग त्याची दररोज तोडणी असते का? अशी 8 दिवसातून असेल, 15 दिवसांना अशी असते? नाही, 1-2-3 दिवस ऍड करून, 2-3 दिवस ऍड करून. बरोबर. पाऊस आला चांगला की जास्त जोरात पिकतात ते, त्याच्यामुळे मग जास्त जोरात त्याची हार्वेस्टिंग करायला लागते. असे पाऊस आला तर नुकसान होते का? काही नाही, नुकसान नाही होत. नुकसान नाही होत. नाही, झाडं उंच नसल्यामुळे नुकसान होत नाही. झाडं जर उंच असली तर नुकसान होते. उंच असले तर नुकसान, हवेमुळे, पाण्यामुळे. हे आपण हाईट त्याची कंट्रोल ठेवली. त्याची ही कंट्रोल कशामुळे झाली मग? हाईट आपण कटिंग केली, त्या शेंडा मारला, त्याचा शेंडा कट केल्यामुळे याची हाईट कंट्रोल झाली. साईडला वाढायला लागला, साईडला वाढायला. बरोबर. जसं तुम्ही शेतीत असे वेगवेगळे प्रयोग करता, तसं अजून शेती व्यतिरिक्त अजून काही गोष्टी करता का तुम्ही? शेतीला अटॅच म्हणून आपण एक जर्मन शेफर्ड जातीची कुत्र्याची एक व्हेरायटी आहे, त्याच्यात आपण पिल्ले पण विकतो. त्याचे वर्षाकाठी आपल्याला 1,00,000-1,15,00,000 रुपये मिळतात. ओके. आणि शेतीचं संरक्षण पण करते आपल्या ती, आणि आपला व्यवसाय पण होतो. मग ते एकच कुत्री आहे का? हो, ते फिमेलच आहे माझ्याकडे, मेल दुसरी कोणी करतो. ओके. आणि त्याचे आपण तुम्ही पिल्ले विकता? मग 2 वर्षाला तो 1 लाख भेटतात.